नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी जे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे असतील, मनसेचे नेते राजू पाटील जे आहेत ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि ही रॅली जे भिवंडी पासून ते नवी मुंबई शहरामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्या सोबत सुरेश म्हात्रे सर आहेत। सर, रॅली काढलेली आहे, बघा ह्या रॅलीचा उद्देश आपल्याला माहिती आहे। गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी असंही नाही, सगळे पक्ष, सगळे नेते आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एकच मागणी आहे। त्याच्यामुळे ही एक मागणी असल्यामुळं केंद्र सरकारने याच्यात लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर म्हणजे विमानतळ चालू होण्याच्या अगोदर नोटिफिकेशन काढून त्यांचं नाव देण्यात यावं। एकीकडे सरकार म्हणतं आम्ही नाव देणार, अजून कसल्याही प्रकारचे जे हालचाली आहे केंद्र किंवा राज्य सरकारकडून होताना दिसून येत नाही। इथले लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प आहेत। बघा 30 तारखेला जर उद्घाटन आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उद्घाटनाचा घाट घातलेला आहे। आजची 14 तारीख आहे, 15 दिवस आहे, अजून नोटिफिकेशन नाही, अजून नावाबाबत चर्चा नाही, तर मग कधी देणार? म्हणून हे अल्टिमेटम देण्यासाठी आम्ही आज ही रॅली काढलेली आहे। या रॅलीच्या माध्यमातून त्यांचं लक्ष वेधू इच्छितो आणि त्यांना सूचनाही देतो की यापुढे तुम्ही जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर या विमानतळाचं उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही। विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असे म्हणतात। आपल्यासोबत मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील सर। सर, या रॅलीत तुम्ही सहभागी झालेले आहात ना? आमचा नेहमीचाच सहभाग असतो। माझ्या आमदारकीच्या टर्ममध्ये पण आम्ही एक मोठा मोर्चा काढलेला, सक्रिय आम्ही हाऊसमध्ये चर्चेत भाग घेतलेला। त्यावेळेस पण दोन्ही हाऊसमध्ये प्रस्ताव पास करून हा केंद्राकडे गेलेला आहे। मध्ये आम्ही सर्वांनी मुरली अण्णा मोहोळ यांची पण भेट घेतलेली, परंतु आम्हाला एक कळत नाही की एवढ्या सगळ्या प्रक्रिया होऊन दुसऱ्या कुठल्याही नावाचा प्रस्ताव नसताना आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव अजून का दिलं जात नाही? म्हणजे निवडणुका आले की हे फक्त हे खेळ चालू असतात सरकारचे कुठेतरी, आणि त्याच्यावर कुठेतरी लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा पुन्हा एकदा काढलेला आहे। पुढची भूमिका काय असेल? तुम्ही विशेषतः महाविकास आघाडीच्या याच याच्यामध्ये सहभागी झाले, जरी हा महाविकास आघाडीचा नसला पण तरी नेते म्हणून तुम्ही सहभागी होत आहे। नाही, मी समाज बांधव म्हणून इथे सहभागी झालो। अर्थात माझ्या पक्षाचा त्याला पाठिंबा पण आहे, परंतु इथे कुठला पक्ष वगैरे असं काही नाही, सर्व पक्ष आहेत। एक आगरी समाजाचे आम्ही कोणतरी लागतो समाजाचं देणं, त्या भावनेतनं आम्ही इथे सामील झालेलो आहोत। आणि तुम्ही बोललात की जर झालं नाही तर काय करणार, मला वाटतं आग्र्याचा नाद सरकारने पण करू नये, आमची एवढीच त्यांना विनंती आहे। सरकारने आगरीचा न्याय करू नये अशी भूमिका म्हणतात। इथे ठाकरे गटाचे नेते सुद्धा आहेत, मडवी सर। काय सर भूमिका काय? भूमिका या ठिकाणी आगरी कोळी समाजाने घेतलेलीच आहे। आमचे जे दिबा पाटील साहेब आहेत ते आमच्यासाठी वडिलांसारखे आहेत आणि ह्या नवी मुंबईला डेव्हलप होण्यासाठी आमच्या आगरी कोळ्यांची जागा या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या ठिकाणी आमचं स्वप्न आहे आगरी कोळ्यांचं की दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्टला लागायलाच पाहिजे आणि जर लावलं नाही आहे तर नेपाळसारखी परिस्थिती या ठिकाणी उद्भवेल। पुरा आगरी समाज, कोळी समाज या ठिकाणी उपस्थित होईल, त्याला पूर्णपणे जिम्मेदार भारतीय जनता पार्टी असेल। आम्ही या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते उद्धव ठाकरे साहेब किंवा एका पक्षाच्या माध्यमातून नाही, तर आम्ही आगरी कोळी आमच्या हक्कासाठी या ठिकाणी उपस्थित झालोय। तर सरकारने या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटलांचं नाव द्यावं ही जी मागणी आहे ती आता जोर धरू लागले। कॅमेरामॅन नितीन सह विकास मिरड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।